उसका ओरल होगा, 6 बजे छूटेगी वो। 6 बजे छूटेगी? हाँ, आप घर पे करवा लोगे, मतलब उसको ओरल लेना है। हाँ, अगर ओरल होता है तो छोड़ देती हूँ ऐसा। ये उसका एक प्रोजेक्ट बाकी है पेंडिंग में, वो करने का था उसको स्कूल तो सर आप घर पे लर्न करवा लोगे फिर? एक नारा पाणी द्यावं. तिचा मूड खराब असला ना का तिला काहीतरी खाऊ पिऊ घालायला लागते आधी. अजून डिस्कशन सुरूच आहे. नाही मी फोन पकडतो, मी फोन पकडतो. दे दे. हा हा बोल बोल. हा ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आता इम्पॉर्टंट लगेच चेंज, प्रायोरिटीज चेंज. नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आंघोळ झाली माझी, आंघोळ केली, मी उठलो, आंघोळ वगैरे उरकून घेतलं. आधी चहा घेतला, थोडंसं काम होतं, भांडी वगैरे होती पडलेली, ती सगळी घासून घेतली, भांडी वगैरे सगळी उरकून घेतली. ॲक्च्युली आज ह्या उद्देशाने उठलेलो लवकर का कालचं तुम्हाला सांगितलं मी जसं डिसअपॉइंट झालेलो पूर्णपैकी अर्निंगवरून, विचार केला थोडा लवकर उठतो आणि लवकर ऑनलाईन जातो. पण कामं करता करता थोडंसं उशीर झालं. ॲक्च्युली काय झालं, रात्री पण काल 1-1:15 वाजला झोपता व्हिडिओ रेंडर करायला ठेवलं त्याच्यामुळे. आणि मग परत सकाळी 8 वाजता उठलो, 8, 8:15 वाजता पटापट उठलो. काहीतरी आयडिया केलं आहे, दाखवतो तुम्हाला. किंवा कसं केलं आहे, ते खिडकीवरती ना कपडे टाकलं सुकवत नाही. कारण सांगतो, एक तर ऊन लागेल त्यांना, इकडे ठेवलेलं आहे तर ते ओलाव्याचा वास येतो आहे. एक तर ऊन लागेल त्यांना, आणि दुसरं का आपण दिवसभर पंखा सुरू ठेवायच्या परिस्थितीत सध्या नाही मिळत फायनान्शियली. त्याच्यामुळे मग हे असं केलं आयडिया. तर चला तयारी करतो आधी, मग बोलतो तुमच्याशी. ते बघा वाजले किती. ऑनलाईन आलो मी. आता जे कालचं व्हिडिओचं काम बाकी होतं ते उरकून घेतो, म्हणजे ऑर्डर लागली का मग पटकन पळायला लागेल ना. बरं, ही सोय कशी आहे, कशी वाटली तुम्हाला सोय केलेली? चला हे काम उरकतो, नाही तर पटकन ऑर्डर लागली वेळेवर तुम्हाला परत प्रॉब्लेम होईल. थांबलो आता एका ठिकाणी सावलीत. सद्गुरू हॉटेलची ऑर्डर लागली, तिकडेच थांबलो सावलीमध्ये. आणि आज आहे संकष्टी, मला माहीत नव्हतं. बरं झालं मी कॅलेंडर बघितला. पेपर घेतला थोडे खायला. नाही, उपवासाचे नाही आहेत, उपवास करत नाही मी. आणि सोयाबीन घेतल्यास म्हणजे घरी जाऊन जेवण बनवायला होईल. सोयाबीन, कारण की आज अंडे तर खाता येणार नाहीत, मग सोयाबीनच खाऊ. चला ऑर्डर रेडी होईपर्यंत ते खाऊन घेतो, नाही तर मग रेडी झाली का परत खायला नाही भेटणार. एक तर आता झालं 1:55 झालं. आता खाऊन घेतो, चला भूक लागली. झाला टाईम आपला ऑफलाईन व्हायचा, आणि मी ऑफलाईन पण झालो. पण काय झालं, मी खोबरं पण घेतलेलं भाजी बनवायला. घरी जाऊन विचार केला जेवण बनवूयात. प्रॉब्लेम काय झाला, भाव्याचं मेसेज आले का तिचा प्रोजेक्टचा काहीतरी इश्यू झाला आहे. तर ती आता आहे क्लासला, तिचा क्लास 6 वाजता सुटतो आणि मी क्लासला घ्यायला जात नाही तिला. तर ती सांगते आता का तिच्या मॅडमला फोन करून सांगा सुट्टी द्यायला आणि मला घ्यायला या, असा प्रॉब्लेम झाला आता. सर उसका ओरल होगा, 6 बजे छूटेगी वो। 6 बजे छूटेगी? हाँ, आप घर पे करवा लोगे, मतलब उसको ओरल लेना है। हाँ, अगर ओरल होता है तो छोड़ देती हूँ ऐसा। ये उसका एक प्रोजेक्ट बाकी है पेंडिंग में, वो करने का था उसको स्कूल तो सर आप घर पे लर्न करवा लोगे फिर? हाँ मैं करवा लूंगा, आप छोड़ रहे हो ना? हाँ, तो अभी छोड़ दूँ क्या? हाँ अभी छोड़ो ना, मैं आता हूँ लेने. हाँ ठीक है, छोड़ देती हूँ. ओके. चला बरं झालं, मॅडम तयार झाली सोडायला भव्याला. मी जातो आता फटाफट, तिला घेतो. तिचं काय प्रोजेक्टचे काय पेपर वगैरे आहेत ते आधी बघायला लागतील.
आणि मग जेवणाचं बघूयात आता कसं काय. आता टाईम भेटेल ना भेटणार डिपेंड्स, कारण की ऑलरेडी 4 वाजल्यात हो. आणि काय माहिती किती वाजतील आता ते सगळं करायला. बघू आता बाहेरचं खाऊ पण नाही शकतात, संकष्टी येतं. बघू चला आधी निघूया तिकडं. आलो गोव्याला घ्यायला. काय रे बाबू वेळेवर काय असतं सगळं तुझं? काय झालं? मला आता ट्युशन मध्ये सांगते. हॅलो, हा बोल. अरे माझ्याशी बोल. मग आता काय करायचं ते तर सांग. हा एवढी बिझी, माझ्यापेक्षा बिझी फोनवरती. त्याला घ्यायला आलो उपाशी राहून. नाही मला भावना देतात तिकडे फोनवर बोलत बसलोय. मला तर टॉपिक आता सांगते घरी आली की मला लगेच ते कॅलेंडर वर लिहिले टॉपिक पाठवू, जिकडे पण लिहिले ते. हा पाठवलं पण. मला प्रिंट करायला द्यायला लागेल आता. जाम सिरियस टॉपिक आहे काहीतरी. हे शाळेत एवढे प्रोजेक्ट का देतात? आमच्या टायमात चांगलं होतं, गपचूप पुस्तकं वाचा, परीक्षा द्या, विषय संपला. त्या प्रकारचे प्रोजेक्ट देतात ना इकडे. आपल्याला टेन्शन, हे आणा ना ते आणा ना, पळत या. अरे हो हो हळू. अरे मला सांग तरी कुठे जायचं आहे आधीच उरकतो मग बोलतो. चला एक नारळ पाणी द्यावं. तिचा मूड खराब असला ना का तिला काहीतरी खाऊ पिऊ घालायला लागते आधी. अजून डिस्कशन सुरूच आहे. देतो तिला आधी, त्याचा मूड खराब राहील, नंतर माझ्यावर चिडचिड करेल ती. माझ्यासारखीच आहे. ठीक आहे. मी फोन पकडतो. दे. बोल ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आता इम्पॉर्टंट लगेच चेंज. प्रायोरिटीज चेंज झाल्या लगेच. अरे काय बोलतात, काय बोलतात लगेच स्लिप ऑफ टंग झाली. पोटात गेल्या काहीतरी. आता जस्ट पाठव लवकर. मूड खराब असला ना काहीतरी खाऊ पिऊ घालायचं का मूड लगेच ट्रॅकवर यायला सुरू होतो. झालं डिस्कशन. अरे फोन ठेवला काय पिता फोन ठेवला पिता. चला बघू पुढे काय होतं. आता स्टोरी कंटिन्यूज. मलाही बाकी आहे अजून. एकदम सिंपल टेक्निक आहे ना. मूड खराब असला काहीतरी उपयोग घालायचं. झालं का? अरे घे नंतर बघ मोबाईल मध्ये. हॅलो घे. मग मी संपू का? आता हो बोलते. संपवल्यानंतर मग गोंधळ घालेल नुसती का संपवला करून. आलो फिरून आता. आणि मॅडम आम्हाला स्टेशनरी मध्ये घेऊन आल्या. इथे जेव्हा पण येतं ना सगळ्यांना गोंधळून टाकते. हे पाहिजे ते पाहिजेत. शॉपिंग करायला येते ती स्टेशनरी मध्ये. काय पाहिजे तुला नक्की? झालं अजून तेच. अजून डिसाईडच होतंय. माझी ती स्टेशनरी आहे. इकडे मी माझ्या लहानपणीचे पुस्तक घ्यायला यायचो. एवढी जुनी स्टेशनरी आहे दीपक गांधी स्टेशनरी. आणि आता माझी पुढची पिढी तिकडेच पुस्तक घ्यायला येते. आमचा टास्क अजून संपला नाही आहे. आणि मूड अजून नीट नाही झालाय. कुल्फी पाहिजेत म्हणा. हो ये ना इकडे बघायला कोणती कुल्फी पाहिजेत. इकडे ये.
कसं आरामात असं म्हणजे माझ्यावरच उपकार करते सगळं खाऊन पिऊन. हा बापरे, याने पण सगळे असं काढायला लागलात बाहेर. मला टेन्शन आलंय. कोणती आली घे. हा ठीक आहे घेतली. हो 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 चला आलो याला सोडायला घरी. चल ग उतर. मॅडम कामाला लावल्यात 10 दुनियावरचे. काय करायचं ते सांग आताच जाता जाता. फोटो प्रिंट करून गेला माझा लंच टाइम. ठीक आहे चल बाय बाय बाय. आणतो आणतो जा. चालली कामाला लावून गेली. फोटो प्रिंट करून आणलो मला. वाजले बघा किती. गेला ब्रेक टाइम माझा. 4 ते 6चा आराम करायचा हिच्यामुळे. चला निघूयात. काम उरकूया तिचं आता. तिचं काम करूया. आलो घरी. खोबऱ्याचा किस आणलेला. पोरीने माझा खोबऱ्याचा माझा किस काढून टाकला पोरीने. हे करा ते करा. तर काय किस ठेवतो इकडेच. जेवण बनवायचं ताल नाही इकडेच आहे. सोया जेवण बनवायचं ताल नाही आहे. आता तिने काम दिलं आहे तर पटकन आधी लॅपटॉपवरती करून घेतो. मग प्रिंट मारायला जायचं आहे परत. तिला द्यायचं आहे. एक तर 6 वाजता परत ऑनलाईन यायचं आहे. चला आधी उरकतो मग बोलतो परत तुमच्याशी. चला वाजले बघा किती. 5:30 तर इकडेच झालं आहे. मेट्रा घेतला हिचा. मी घरात आलो. फ्रेश पण नाही झालो आहे बघा. तसंच आहे. निघतो अरे 5:30 झाले. 6 वाजता ऑनलाईन यायचं आहे. पटकन प्रिंट काढून तिला परत घरी नेऊन द्यायचे. चला निघतो पटापट. आधी जातो प्रिंट काढायला. तर घेतल्यात तिचे प्रिंटआउट. आलेलं इकडे. आता चाललं तिला द्यायला. थकवलं. 7 वाजले बघा किती. ब्रेक टाइम पूर्ण निघून गेला हिचे प्रिंटआउटच्या नादातच. चहा घेतला प्यायला. वेळ निघून गेला. मला काय वेळ भेटला नाही. त्याच्यामुळे आता जेवायचं तर नाही काय पण ॲटलिस्ट चहा तरी पिऊन घेतो. नंतर मला चहा पण भेटत नाही. बरं आहे तसा. सुंदरमच्या इकडेच आहे चहाचा कॉर्नर. इकडे चालू आहे. आणि हां आपलं पार्सल पण आला एक. मी जसं सांगितलं. पार्सल आलं आपलं. पार्सल मी कशासाठी घेतलंय. जेवण बनवताना मला प्रॉपर दाखवणार नाहीत ना तुम्हाला तर मी कसं करतोय. दोन्ही हात एक हात बिझी राहतो ना. त्यासाठी ते आणलंय. मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो खोलून. आता तर ऑनलाईन पण आलो. 6 वाजले. तर घड्याळ दाखवू कसं तुम्हाला. हे बघा 6 वाजून गेले. 6 वाजले काय. ऑनलाईन आलोय. ऑर्डर लागली का निघूयात. त्याला सध्या चहा संपवूयात. आलो इकडे आता आर्यन ग्राउंडचं सॉरी भगिनी समाजजवळ थांबलोय. तोंडावर पाणी मारलं आता जस्ट. एकदम फुल पोल्युशन आहे आणि ट्रॅफिक तर एवढी वाढली आता पालघरची. वाजल्यात आता 7:30 वाजल्यात. आपण दुपारी जे वेफर खाल्लेले तेवढेच. त्याच्यानंतर संध्याकाळी चहा घेतलेला तेवढाच. त्यानंतर ना आपण खाल्लं ना पिलं. 2-3 ऑर्डर लॉगआउट लागल्या आणि थोड्या लांबच्या पण लागलेल्या. त्याच्यातच टाईम निघून गेला. आता बसलो इकडे. परत घरा साईडला जाऊन उपयोग नाही ना. घर थोडं लांब आहे स्टेशनपासून. मग परत तिकडे ऑर्डर लागली. परत इकडपर्यंत या. इकडे थांबलो थोडा. आता तोंडावर पाणी मारून घेतले. थोडं पुसला नाही. थोडा थंडावा फील करतोय. पण ठेवलाय तसं आहे. थांबून थोडा वेळ अजून देतो पुढचे अपडेट्स तुम्हाला. आता इकडे साईनगरच्या इकडे थांबलोय मी. साईनगरच्या इकडे बसलोय. रात्रीचे 9:30 झाल्यात. बसलेलो इकडे हायवेवरती. ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट म्हणजे काय झालं. ढोरं बसलेली रस्त्यावरती. त्या रायडरच्या मला वाटतं लक्षात आलं नाही. गाडी चालवत होत्या आणि तो धडकला डायरेक्ट त्याच्यावरती.
पडलं जास्त लागलेलं दिसत नाहीये, गाडीला लागलं जास्त. तर बसलं तर अजून तर आपल्याला 11 वाजेपर्यंत ऑनलाईन राहायचं आहे. कालपासून कंपनीने कंपल्सरी केलं 10:30 पर्यंत ऑनलाईन राहायचं. आता 10:30 पर्यंत गिग नसतो, तर 11 वाजेपर्यंतच राहायला लागेल ऑनलाईन. कंपनीचं पण कळत नाही कधी कधी आम्ही घरी जायचं का नाही. शेवटी प्रत्येकजण आपला आपला फायदा बघायला बसलाय. कंपनी पण तेच करतात. बसलो आता इकडे मस्त आहे असं साईबाबांचं. पालघर नगरी परिषदने बनवलेलं आहे, मस्त आहे असं. साईबाबांची प्रतिमा, स्टोरी टेलिंग आहे पूर्ण साईबाबांचं. चला पोचलो घरी. सकाळपासून काय खाता नाही आलं. 11 वाजून गेले, तर कंपल्सरी 11 पर्यंत लॉग इन. आता 11 वाजून गेले, पोचलो घरी. घराच्या आसपासच होतो मी लॉग आउट होताना. तर व्हेज चायनीज घेतलं आहे, आज संकष्टी आहे त्याच्यामुळे. आणि थंडी थंडी पेप्सी आणलं आहे. तर चला खाऊन घेतो. आणि हा वाला ब्लॉग आपण आता इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.